हे गाइज स्ट्रगल आहे. हा सेट आहे कॅमेरा सेट करण्यासाठी. आणि आज आहे आमची फॅमिली आउटिंग. माझ्याकडे चॉकलेट आहे, सो गोकू माझ्या मागे मागे फिरते. गोकू चॉकलेट पाहिजे का? गेला. सूरज आहे जो की ओके 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 परत रिटर्न जाते. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जरा लेट झालं इंट्रोडक्शनला, ठीक आहे, काही हरकत नाही. तर सूरज आहे जो की गाडी साफ करतो. बघू शकता माझं पिचोडो नोडो. ओ आपण त्याला चॉकलेट चारूया. चलो. पहिले गोकूचा हक्क होता, बट खूप कष्ट करतोय सूरज. कसं वाटतं? एकदम भारी. गाडी साफ करून माझी. So guys, tell me about my look today. So हा व्ह्यू आहे. आता आम्ही थोडंसं जवळ आलेलो आहे आणि पेट पूजा चालू आहे. काही नाश्ता नव्हता केला. मी चहा आणि चॉकलेट खाल्लं होतं. चहा आणि चॉकलेट खरंच खूप भारी लागतं. ते आहे अमूलचे डार्क चॉकलेट. खरंच खूप भारी लागतं. मी कालच ट्राय केलं आणि मला आवडलं. ते चहात असं डिप करायचं त्यात खायचं, खूप भारी. हा मिनी घाट आहे आणि संपला. जसा सुरू झाला तसा तो संपला. भाई ये तो शुरू होते खत्म हुआ यार. इथे मंदिर आहे. अशी ग्रीनरी आहे. सो मी ट्राय करतेय बटाटा हा वडा. ऍक्च्युली आपल्या पुण्यामध्ये वडा सांबर भेटतो, तर वडा सॅम्पल पण भेटतं. सो ट्राईंग फूड. बघूया. फीलिंग आहे. Let's try. सेकंड प्लेट ही कढी आहे. कढी आहे बेटा. कढी आणि भजी. सेकंड प्लेट. कढी भजी छान आहे. कढी भजी मी फर्स्ट टाइम ट्राय करते कढी भजी. कढी भजी नाही खाल्ली तू आता? क्या बात. वेलकम टू माय ब्लॉग नंबर 1. सो हे गाईज, आता झालेला आहे नाश्ता. मी खादडी आणि मी प्रॉपर नाश्ता करते. ह्याच आहे, याला टेस्टी लागतं. आणि आता काय म्हणे की मला बाहेरचं आवडत नाही आणि सगळ्यात जास्त बाहेरचा हाच खातो. आलेला आहे चहा. सो चहा टेस्ट करूया आणि बघूया कसा आहे तो. ग्लास खूप क्यूट आहे. चुन्मेश्वरी चहा. एक भजी राहिला होता आणि मगाशी माझ्या बाईट मध्ये मिरची आली. मी आहे असं दिलेलं, कारण की पहिल्यांदा जेव्हा मिरची आली खूप तिखट लागली. भजीची टेस्ट आणि कढी भजी मी फर्स्ट टाइम ट्राय केलं. आपल्या पुण्यामध्ये कधी वेगळं. आंब्याच्या गोळ्या. सूर्यगत्या काढून गोळ्या. कसं वाटतं गोळ्या पिताना? कसं वाटतंय? लहान बाळ गोळी देतात.
गोळ्यांची टेस्ट तुम्हाला सर्वांना माहितच असेल, कधी ना कधी तुम्ही पण गोळ्या घेतल्या असतात, त्याच्यामुळे मी त्याच्याने सांगणार. कसं वाटतंय माझी 24 तास कॅमेरा चालू असतो. काय मग तुमचे फिलिंग्स काय आहेत लग्नाबद्दल? प्रत्येकाने लग्न करून बघावं. आपला एक्सपिरियन्स प्रत्येकाचा वेगळा वेगळा. माझा आतापर्यंत पण छान आहे असं मला माझं बायको घालायला लावलेलं. सो हे गाईज फायनली आम्ही पोचलोय आणि मग अशी असं झालं की हे दाखवलं मी तुम्हाला, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि परत आम्ही पुढे गेलो, आम्हाला वाटलं की पुढे आता फायनली पोहोचले. बघू शकता किती भारी आहे हे व्ह्यू वगैरे. मग नाश्ता केला आणि नाश्ता करताना जो व्हिडिओ शूट झाला आहे तर बॅकग्राऊंड वॉईससाठी त्यासाठी सॉरी, कारण की असं वाटलं की तिथे माईक कनेक्ट झालाय बट माईक कनेक्ट झाला नव्हता. सो आम्ही फॅमिली चाललोय. व्ह्यू गाईज. सो चलो कंटिन्यू रहो गाईज, है ना. सो बघू शकता ही मूर्ती किती मोठी आहे बुद्धांची. तुम्हीही विजिट करू शकता. लोकेशन आहे संभाजीनगरवरून चौका गेट. असं वाटलं पाऊस येईल बट पाऊसच नाही आहे. आणि आलं आम्ही पोहोचलो आता. ऊन दाखव. हा व्ह्यू छान आहे. थँक्यू. हा वाला व्ह्यू छान वाटतो. कोणतं? हा ना, ऊन खूप आहे. बॉटल पण नाही आणली. संभाजीनगर मध्ये येऊन सेकंड ट्रिप. चलो चलो गाईस, चलो 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 चलो. छान वाटतं इकडे येऊन. आता चप्पल बूट काढून जायचंय. उन्हात ऑलरेडी त्रास होतो आणि उन्हात जायचंय. घेतलं तर लागतं. हे आणलं होतं. उन्हात ऑलरेडी त्रास होतो आणि उन्हात जायचं होतं पण विदाउट चप्पल इट्स टू रिस्की फॉर मी. तो आपण इथे स्टॉप करूया, कारण की मे बी हे विपश्यना सेंटर पण असू शकतं किंवा विपश्यनाचा थोडासा अध्याय पण देऊ शकतात हे. जसं की तुम्हाला माहिती आहे सर्वांना, मी विपश्यना केलेलं आहे. फर्स्ट आता सेकंड थर्ड करेल मी. इगतपुरीला ट्राय करेल. चलो गाईज, बघूया आपण विपश्यनेचा थोडा अध्याय दिला तर. भेटूया नंतर. ओके बाय. शांतता आहे आणि खरंच जेव्हा मी विपश्यना केलं होतं तेव्हा आपण अशी शांतता आम्ही पाळायचो. कंप्लीट 10 दिवस आम्ही कुणाशी बोललो नव्हतो, ना रिॲक्शन दिली होती, काहीच नाही. असे काही रूल्स आहेत जे स्ट्रिक्टली वापरावे लागतात आपल्याला. इवन आपल्याला फोनही यूज करता येत नाही. आणि खरं सांगू तर माझा विपश्यनाचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. सो दॅट्स मी नंतर परत ट्राय करणार आहे. छान वाटते इथं आल्यानंतर. स्टे ट्यून गाईज. So जसं की guys, I just love gardening and so that's why मी या व्ह्यूला आली आणि दाखवते तुम्हाला. इथे मे बी कटिंग्स अलाउड नाही आहे बट मला कटिंग्स करून देन प्लांटिंग करायला खूप आवडतं. याचं एक रिझन आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर पैसे वाचतात आणि सेकंडरी पॉईंट म्हणजे
हेच झाड घेऊन आपण दुसरीकडे ते ग्रो करणार आहे. सो दॅट्स वाय मला कटिंग करून प्लांटिंग करायला खूप आवडतं. बट अनलकीली इथे कटिंग करून देत नाहीत. आणि त्या साईडला एक प्लांट आहे जे की मला घ्यायचं आहे, जे की मी संभाजीनगरला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर फर्स्ट टाइम बघितलं. सो चला ते दाखवते मी. ओके, जे की मला एक्झॅक्टली आवडतं ते म्हणजे जास्त करून प्लांटिंग. माझे काही मिनी ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल तुम्ही. मी रूपासोबत जाऊन आम्ही म्हणजे माझी जी बेस्ट फ्रेंड आहे आम्ही प्लांटिंग किती केलेलं आहे ते. जे मला झाड हवं आहे जे की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन फर्स्ट टाइम बघितलं ते हे वालं झाड आहे. मला प्लीज कमेंटमध्ये सांगा या झाडाला काय बोलतात. मला एक्झॅक्टली या झाडाचं नाव नाही माहिती काय आहे ते. सो प्लीज कमेंट मी गाईज, आणि मला प्लीज या झाडाचं नाव सांगा. हे झाड कोणतं आहे ते. मला खूप आवडलं हे झाड. तिथे पक्षी पण आहे ते बघू शकता. गेले. हे खूप आवडलंय मला झाड, कारण की ते पूर्ण खालून पोकळ पण वरती असे फ्लावर्स आहेत. ते खूप भारी वाटते व्हाईट व्हाईट. सो दॅट्स वाय ते झाड मी घेणार आहे. झेंडूचं पण छोटंसं झेंडूचं झाड आलेलं आहे जे की घेऊ शकतो नाही घेऊ शकत आय डोंट नो, बट ट्राय तर करू शकतो घ्यायला. घेऊ का एक छोटंसं झाड झेंडूचं. हे बघ हे वालं, हे वालं. हे मी झाड घेतलंय फर्स्ट, जे जाते माझ्या बॅगमध्ये. आपण गाडीत गेल्यानंतर जो डब्बा घेतलेला आहे जो की मी तुम्हाला दाखवलं नाही त्या डब्यामध्ये मी ठेवणार आहे. आता सध्या आपण थोडंसं पॅक करू जेणेकरून ते मुरझा नाही जाईल. ओके गाईज, ती झाडं पण खूप छान वाटतात. त्याचं नाव मला आता सर काहीतरी आहे, त्याचं नाव एक्झॅक्टली येत नाही आहे.